था तिच्या शब्दात ओळखतीची स्वप्नांची वाट दंबुरू तुझ्या तिच्याच्यात खास तिच्या डोळ्यात चमक तिच्या हसण्यात भोडवा जीवनाचे संगीत तिच्या व्लॉग मध्ये नवा क्षण क्षण ती जपते सध्या गोष्ट नमा. Hello everyone, good morning and welcome back to new vlog. कसे आहात सर्व? तर यस, आज आहे 1 नोव्हेंबर म्हणजे नवीन महिना, नवीन गोल्स, नवीन दिवस. तर आज आता 1 नोव्हेंबर आहे, शनिवार आहे. काल एवढं जास्त वातावरण खराब होतं माहिती का, दिवसभर असं थंडी वाजत होती आणि झोपून राहावं वाटत होतं. तर मी काल तर दिवसभर झोपूनच होते आणि आज सकाळी सकाळी छानपैकी ऊन पडलंय. आणि परवा मी हेअर ऑइल लावलं होतं, त्यानंतर हेअर वॉश केला, पण केस काही नीट निघले नाहीत. मग आज हेअर स्पा करायला जाणार आहे, थोडासा वेगळ्या टाईपचा, जास्वंद वगैरे त्या टाईपमध्ये. तर नवीन एक्सपिरियन्स घ्यायचा आहे काहीतरी, त्यामुळे म्हणलं ट्राय करून बघू. तर तिकडे जायचं आहे, आज 11 वाजता जायचं आहे. म्हणून मग मी आज लवकर नाही, अजून लवकर उठायचं होतं मला. 8 वाजता उठले मी, पण मला 6 वाजता उठायचं होतं, पण अलार्मच वाजला नाही, कसं काय माहिती. तर जाऊ द्या, काय करणार आता. तर आता मी पटापट मी ब्लू टी बनवली आहे, हे ब्लू टी पिते. त्यानंतर नाश्ता चपात्या उरलेल्या आहेत, बट 2 आहेत, मला आणि बहिणीला पुरणार नाहीत, त्यामुळे मी ते, आणि मला एवढा वेळ पण नाही आता. पटकन मला आंघोळ वगैरे करेपर्यंतच 10 वाजतील आणि 10 वाजता मला निघावं लागेल, कारण खूप दूर आहे ते, तर बाणेरला. तर पटकन मग मला मग ते चपात्याचे कुटके वगैरे बहीणच बनवेल. आणि हो, मी नवीन सिरीज चालू केली आहे आपल्या इंस्टाग्रामला, तुम्ही पाहिलं असेल कालचा ब्लॉग. सो ती मी काही दिवस कंटिन्यू करणार आहे आणि त्यानंतर आपले परत मिनी ब्लॉग्स चालू होणार आहेत. तर तिकडे जाऊन तुम्ही चेक करू शकता, कारण काहीतरी नवीन ट्राय करायचं होतं मला. व्लॉग बोर झालं होतं, बट यस, ह्याच्यात थोडासा मला पण इंटरेस्ट येतोय, काहीतरी नवीन शिकायला भेटतंय आणि माझ्या आयडियाज एक्सप्लोर होत आहेत. त्यामुळे मी म्हणलं की काहीतरी नवीन करू, आणि काही दिवस येतील ते व्हिडिओज, ते व्लॉग्सच आहेत ते, पण AI आहेत. तर ते व्लॉग्स काही दिवस येतील आणि त्यानंतर आपले परत डेली रुटीन ब्लॉग चालू होतील. बट आपल्या यूट्यूबला तर डेली ब्लॉग इकडे येणारच आहे, सो तिकडे पण खूप सारं प्रेम द्या त्या ब्लॉग्सला सुद्धा. तर चला, पटकन मी ब्लू टी पिऊन घेते आणि त्यानंतर मग आंघोळ वगैरे करून भेटते तुम्हाला. झाले गाईज आंघोळ वगैरे, आता करायची स्किन केअर. आणि हा बेल्ट मी एवढा मिस करत होते ना, आता भरून आणला. अगोदर लावूया सिरम. त्यानंतर लावायचे मॉइश्चरायझर, पण त्या अगोदर 1-1.25 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा, सिरम चांगलं सुकू द्यायचं आणि त्यानंतर लावायचं. आणि आता माझं मन बदललंय, मी नाश्ता बाहेर नाही करणार, घरीच उपमा बनवणार आहे. नाही घेणार चांगलं नाही येत घे राहुलला मध्ये. तिच्या आहे जगात कधी स्वयंपाक, कधी प्रवासात. वॉच बसवायचं म्हणलं ना, मला एवढं टेन्शन बसतच नाही असली. आता निघूया आपण, 10 वाजले रेडी होता यार. तर मस्तपैकी आता निघू पटकन, आणि 11 पर्यंत परत आभाळ आलं, पाऊस येऊ नये फक्त. आता मी बाहेर चालले, प्लीज.
तर चला पटकन निघते मी. परत पाऊस जर आला तर परत अडकून बसावं लागेल. गाईज मी खाली येऊन थांबले आणि खाली येताना तर पाऊस नव्हता अजिबातच. आता अचानक एवढा जोरात पाऊस चालू झालाय ना, काय सांगू तुम्हाला. आता माझं बाहेर जायचं अवघड झालं. मी तुम्हाला दाखवते कसला जोरात पाऊस चालू आहे. भाई कसं जाऊ मी. किती जोरात पाऊस येतोय सकाळी. बापरे पूर्ण म्हणजे असं. बाई यार कसं जाऊ मी. ओला वगैरे करून गेले असते, पण मग मध्ये मला थांबायचं वगैरे असेल, काही काम असेल दुसरं तर परत थांबता नाही येणार. त्यामुळे मला गाडीत घेऊन जायचंय आणि पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही. भिजत तर नाही जाऊ शकत. काय आता ऑप्शन नाही. ते काही ऑप्शन नाही दुसरं. वाट बघावं लागेल पाऊस कमी व्हायची. आता खाली आले तर मी परत वर पण नाही जाणार. इथंच थांबून मी वाट बघेल आणि पाऊस कमी झाला की लगेच निघेल. आणि तसं आता व्हिडिओ एडिट करत बसते इथंच बसून. काय करू शकते आता मी, काहीच नाही. तर गाईज परत आले. तर गाईज परत आले. मी जायचं कॅन्सल केलं कारण खूप जोरात पाऊस होतो आणि थांबायचं नावच घेत नाही. आणि मी किती वेळ वाट बघणार ना, मला बाकी पण कामं आहेत. तर आता वर येऊन बसले. बघू आता, गेलं तर जाईल नाही तर नाही जाणार. कसला पोपट झालाय माझा. पावसाने पोपट केला. कधी थांबतो काय माहिती बिचारा. तो बिचारा नाही, पाऊस बिचारा नाही आहे. जाऊ दे आता मी बसते एडिटिंग करत, काम करते आणि बघते आता आज काय काय होईल. एवढा मूड ऑफ झालाय माझा आता. तसंच येताना मी मॉलला जाणार होते, थोडे मला शॉपिंग करायची होती. ते पण सगळं प्लॅन फ्लॉप झालाय. जाऊ द्या. तिचं काम राहती क्षण टिपते खास भोळ बोलणं तिच्या हसला जाता दंबोरू तुझ्या तिचं जग भोलता तिच्या डोळ्यात चमक तिच्या हसण्यात बुडवा जीवनाचं संगीत तिच्या हलोग मग्नवा क्षण ती जपते साध्या गोष्टींना मान ऋतुजा दंबो तिच्या आहे जगात सा. मस्तपैकी वरण भात, गवारीची शेंग, चपाती आणि काकडी आणि कांदा. चला बिग बॉस बघत बघत पटकन जेवण करते आणि मग माझे कामं करते. तर गाईज नंतर मी झोपले होते आणि आता उठले परत 6 वाजता. आजपासून मी ठरवलं होतं दुपारी झोपायचं नाही, पण भात खाल्ला ना त्याच्यामुळं असं झोप लागली आणि डायरेक्ट पुन्हा 6लाच जाग आली. ती पण झोप कशी लागली, मी एडिटिंग करत करत असं सोफ्यावर पडले होते आणि तशीच झोप लागली मला. आता चहा पिऊ वाटतं पण चहा प्यायचा नाही म्हणून ब्ल्यू टी पिते. आणि ती ब्ल्यू टी बहिणीनं सोफ्यावर सांडले येऊन. तू का पिली काय पिली तू? जवसाचं आहे ना, जवसाचं पावडर पिते. हिला मी जास्त गरम कर म्हणते पण गरमच करत नाही जास्त. एकदम कोमट पाणी. तो काही चहा नाही किती गरम पण करायला. एकदम कोमट. त्याच्यात हे तर झालं पाहिजे ना. गरम पाणी कशासाठी पितात लोक? मग मी कशासाठी, मला पण तेवढंच पाहिजे होतं. म्हणून तेवढंच केलं. तर आता मी घेते ब्ल्यू टी, त्यानंतर माझं एडिटिंग वगैरे काम करते. आणि आजपासून मी लवकरच जेवणार आहे 8 वाजता. आता 6 वाजलेत, ब्ल्यू टी घेते, 8 वाजता जेवण करणार आणि लवकरच झोपणार पण आहे. त्यामुळे सगळं कामं पण मला 8च्या अगोदरच आवरायचेत. चलो एन्जॉय करते मी. ब्ल्यू टी एन्जॉय करते. स्टार्टिंगला मला पिऊ वाटत नव्हती, आता मी एन्जॉय करते बघा. गाईज तर मी आता बसलेली आहे. मी पण आता अशा व्हिडिओमध्ये करते, व्हॉइसमध्ये. हॅलो गुड मॉर्निंग गाईज, कसे आहे? फिनिश. माझे नेल्स बघा आणखीन पण निघले नाहीत, किती छान दिसतात. जोपर्यंत ते पुढं पुढं जाणार नाहीत ना तोपर्यंत मी यांना काढणार नाही. पायाचे त्यातल्या त्यात खूप जास्त सुंदर दिसत आहेत. तर चला झालं आज एवढंच, आत्ता एवढंच. आता मी
करते एडिटिंग वगैरे. तर गाईज आता जेवायला हे आहे दुपारचंच सर्व आणि सोबत चिवडा तेवढा घेतलाय मी, कारण आता आम्ही दुपारीच संध्याकाळचा पण स्वयंपाक बनवतो, त्यामुळे मग सेमच काय होतं तेच खायचं, तेवढंच एफर्ट वाचतात. तर असं आहे. चला जेवण करते आणि मग भेटते तुम्हाला. तर गाईज झालं जेवण. एक विटॅमिन सीची गोळी खाते आता आणि आता स्किन केअर करायची आहे. रात्रीच्या स्किन केअरमध्ये आता सध्या फक्त मी एक जेल वापरते. सांगेल तुम्हाला त्याचा रिझल्ट पण मला छान वाटतोय, येतोय चांगला, डॉक्टरांनी दिलेली आहे. तर चला मी पटकन फ्रेश होते आणि मग स्किन केअर करून घेते. तर काय झाली स्किन केअर करून आणि आजचा दिवस असाच होता मस्तपैकी, खूप छान रिलॅक्स, काही टेन्शन नव्हतं काही नाही. आणि मी टेन्शन पण घेत नाही आता, कारण डोकं तुम्हाला माहिती आहे, मी लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं डोकं दुखतंय, त्यामुळे नो टेन्शन. आणि काहीतरी कमेंट आली होती मला चष्मा दिवसभर घाल म्हणून, बट चष्मा जर मी दिवसभर वापरला तर परत नंबर वाढायची चान्सेस आहेत, त्यामुळे मी चष्मा नाही घालू शकत असं मला आता क्लिअर दिसतंय. सो दॅट्स वाय. आणि चला मग आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.